नमस्कार. अरे चेअरमॅन साहेब, तुम्ही इथे? इथे जवळपास मीटिंग होती, म्हटलं तुम्हाला भेटून जाऊ. या ना या. चेअरमॅन साहेब, ही माझी छोटीशी मैत्रीण नीता. हॅलो. नमस्ते. साहेब तुम्ही इथेच थांबा, मी जरा मंदिरात जाऊन येते. काका काय करता तुम्ही? इथे जे काय घडलं ते कोणाला सांगितलंस तर तुझे तुकडे करून कुत्र्याला खायला घालीन. चिडी मिडी चुप. हा. रिक्षा चालवणारा तुझाच बाबा आहे का ग? हो. काय झालं? आज राधाबाईला गेला होता का रिक्षावर? हो. हा. अरे तू इथे आहे, त्याचा ऍक्सिडेंट झालेला आहे. काय? हा सर्व दोघं. कोण आहे? कोण आहे? तुम्ही जायत ना, जा तुम्ही. जे झालं ते झालं, चूक झाली, कळलं का? पोलिसांपुढे माझं नाव घेऊ नकोस. मी तुला आता 5 लाख द्यायला तयार आहे. 5 लाख. जा तुम्ही इथून, जा. 10 लाख. जा. 15 लाख. आवाज करू नकोस. कोणाला माहित नाही की पेपर मधल्या बातमीमधली मुलगी तूच असते. हे बघ, आवाज केलास ना तर सगळ्यांना कळेल आणि लोक तुला चावून खातील, कळलं का? मूठ 6 लाखाची, मी तर तुझी 15 लाखाची करत आहे. 5 लाख तुला मी आता देतो लगेच. घे. तर टेंडर पास होईल ना, माझ्यावर थोडा नको. तुमच्याकडे एक काम होतं, यांना जरा बाहेर थांबा. एका केसच्या संदर्भात चौकशी करायची होती. तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल. पोलीस स्टेशनला? आणि मी येडा का खुळं म्हणायचं तुम्हाला? हो, जे काय विचारायचं आहे ते इथेच विचारा की. ते काय आहे ना, ओळख परेड इथे नाही करता येणार ना. खड्ड्यात गेली तुमची ओळख परेड. चला निघा आता इथून. माझ्या अंगाला हात जरी लावला ना, पूर्ण जिल्हा पेटून उठेल, कळलं का? का चाललंय काय? कोणावरती हात उचलता तुम्ही? एक केस आहे. तुमच्या कार्यकर्त्यांना जर कळलं ना एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केलाय तुम्ही, तर तेच तुम्हाला जाळून टाकतील, कळलं? एक मिनिट. वरती फोन करून प्रेशर आणण्याचा प्रयत्न करू नका, काही उपयोग होणार नाही. हो मॅडम, हे बघा, हे सगळं ऑपोजिशनचं प्लॅनिंग आहे. अच्छा, मग तुमच्या अपोजिशनच्या समोरच ओळख परेड करूया. चला. मॅडम एक मिनिट, मी याला तयार आहे. पण बघा, सगळ्यांच्या समोर असं घेऊन नको जाऊ. मला अजून आरोप सिद्ध व्हायचे. प्लीज चला. मॅडम तुम्ही काही काळजी करू नका. बघा, एकदा तुम्ही माझ्यावरती काम सोपवलं ना, म्हणजे बघा मी आता जाऊन येतो पोलीस स्टेशनवरती. हा, आता थोडं माझं काम आहे. हा, ठीक आहे. नीता, याला ओळखतेस? नीता, हरामखोर, माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस तू. सोडणार नाही तुला मी. माझ्या मुलीचं आयुष्य बरबाद केलं. मॅडम आम्हाला सोडू नका मॅडम. कठोर शिक्षा झाली पाहिजे मॅडम. अरे मी निर्दोष आहे, माझं ऐका. अरे तुम्ही काय करता? माझ्या विरुद्ध गुन्हा सबूत नाही झाला अजून. नीता, बळा शांत.